नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल बॅक्स मेजर रुपीज 970 कोटी ऑर्डर टू सेटअप सायन्स लॅब्स इन बिहार स्कूल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिलकडून ऑर्डर मिळाला आहे. 970.07 कोटी रुपयांचा फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी लॅबोरेटरीज इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर म्हणा किंवा प्रोजेक्ट म्हणा, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 24 सप्टेंबर 2026 पर्यंत एक्झिक्यूट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया दिलीप बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन बॅक्स LOAs वर्थ ओव्हर रुपीज 4000 कोटी फॉर राजस्थान केरला प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला रॅमकी इन्फ्रास्ट्रक्चर सोबत जॉईंट व्हेंचरमध्ये राजस्थान वॉटर ग्रीड प्रोजेक्टच्या अंडर 2905 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. तसेच मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला PSP सोबत जॉईंट व्हेंचरमध्ये अजून एक ऑर्डर मिळाला आहे 1115 कोटी रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, असे दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये 2 ऑर्डर मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 4000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे दिलीप बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महाराष्ट्र सीमलेस बॅक्स ऑर्डर वर्थ रुपीज 256 कोटी फॉर सीमलेस पाइप्स इन ऑइल अँड गॅस सेक्टर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड या कंपनीला सीमलेस पाइप्स सप्लाय करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 256 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवर फायनान्स इनकॉर्पोरेट न्यू SPV फॉर टुमकुर 2 RE ट्रान्समिशन प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी PFC कन्सल्टिंग लिमिटेडच्या थ्रू एक न्यू स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे तुमकुर 2 RE ट्रान्समिशन लिमिटेड. आणि मित्रांनो, या नवीन कंपनीचे इनकॉर्पोरेशन केले आहे या कंपनीने आपला बिझनेस वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC बद्दल. तर मित्रांनो, NTPC कमिशन्स 167 मेगावॅट ॲट नोक सोलार PV प्रोजेक्ट राजस्थान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC यांनी राजस्थानमध्ये आपल्या नोक सोलार PV चा प्लॉट 1 येथे 245 मेगावॅट कॅपॅसिटीमधला 167 मेगावॅट कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, या कमिशनिंग नंतर NTPCची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी पोहोचली आहे 60,705 मेगावॅटची. तसेच स्टँड अलोन बेसिसवर कंपनीची कॅपॅसिटी पोहोचली आहे 83,863 मेगावॅटची. चला आता बोलूया एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज इन्वेस्ट रुपीज 80 कोटी इन आर्म टू फंड बेंगलुरू
लिथियम आयन सेल प्लांट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, बॅटरी मेकर कंपनी एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड मध्ये राईट्स बेसिसवर 80 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. आणि मित्रांनो, आता एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची त्याच्या होली ओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड मध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट वाढून पोहोचली आहे 3882.23 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, UBS outpaces peers in giving Dixon Tech its highest target on the street. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीला वेगवेगळे ब्रोकरेज कव्हर करत असतात. परंतु मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म UBS ने डिक्सॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडवर सर्वात मोठा टार्गेट प्राइस दिला आहे. तर मित्रांनो, या ग्लोबल ब्रोकरेज फर्म UBS ने डिक्सॉन टेक्नॉलॉजीवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे 23,000 पर शेअरचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स प्लान्स एशियाज लार्जेस्ट फूड पार्क्स विथ ₹40,000 कोटी सेंटर पॅक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मिनिस्ट्री सोबत ॲग्रीमेंट साईन केला आहे 40,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, कंपनीचा एम म्हणजे उद्देश आहे अक्रॉस इंडिया इंटिग्रेटेड फूड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्याचा. आणि मित्रांनो, कंपनीचा उद्देश आहे इंडियाची लार्जेस्ट FMCG कंपनी बनण्याचा. आणि मित्रांनो, या अपडेटवरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आपल्या सबसिडरीच्या थ्रू आपला बिझनेस जबरदस्तपणे वाढवत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. या HAL बद्दल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL ऑफिशियली साइन ₹62,370 कोटी डील विथ MOD फॉर 97 LCA Mk-1A एअरक्राफ्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सोबत सिग्निफिकंट कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे, ज्याची किंमत आहे 62,370 कोटी रुपये. कशासाठी? इंडियन एअरफोर्सला 97 लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट Mk-1A सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, या 97 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट Mk-1A मध्ये 68 फायटर जेट्स राहील आणि 29 ट्विन सीटर व्हेरियंट्स राहील. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. या SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, SJVN टू इन्व्हेस्ट ₹12,000 कोटी इन फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SJVN फायनान्शियल इयर 2026 मध्ये व्हेरियस प्रोजेक्ट्सवर 12,000 कोटी रुपयांचा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे आपला बिझनेस वाढवण्यासाठी पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये 12,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे 13,090 मिलियन युनिट्स इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे SJVN लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे
आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.